नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. काल महाराष्ट्र दिनानिमित्त चित्रपटगृहात रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा चित्रपट रिलीज झाला. रितेश देशमुखने ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन अप्रतिमरित्या पार पाडलंय. याचा स्क्रीन प्ले सुद्धा अप्रतिमरित्या दाखवलेला आहे. खरंच मन भारावून जातं हा चित्रपट पाहताना. ह्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पात्राला महत्व दिलंच आहे, पण त्याचबरोबर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ असतील किंवा शहाजीराजे भोसले असतील किंवा छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ संभाजी महाराज असतील आणि सई राणी साहेब असतील, यांचं सुद्धा पात्र अप्रतिमरित्या त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांच्याविषयी सुद्धा ह्या चित्रपटात महत्व दाखवलेलं आहे. ह्या चित्रपटामध्ये सुद्धा अफझल खान वध दाखवलाय आणि प्रत्येकाला अफझल खान वध हा माहितीये, पण या चित्रपटामध्ये अफझल खान वध का घडला ह्याची बॅक स्टोरी दाखवलेली आहे. स्वराज्यावर शत्रू कसे आक्रमक झालेत हे सुद्धा तुम्हाला ह्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे चित्रपट खूप नव्या पद्धतीने मांडण्याचा जो प्रयत्न केलाय ना, तो खरंच मस्त जमले रितेश देशमुखला. खरंच अप्रतिम. या चित्रपटात काही गोष्टी काल्पनिक जरी असल्या तर त्या चुकीच्या आहेत असं वाटत नाही. या चित्रपटात ऐतिहासिक चुका अजिबात दाखवलेल्या नाहीयेत. म्हणजे इतिहासाला धक्का लागेल असल्या काहीच गोष्टी दाखवलेल्या नाहीयेत. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही सर्वजण आवर्जून पाहू शकता. याला आपण नावच ठेवू शकत नाही. अजय अतुल यांनी गायलेली गाणी आणि चित्रपटातलं बॅकग्राऊंड म्युझिक ते सुद्धा खूप मस्त आहे. प्रत्येक मराठी अभिनेत्याला असं वाटतं की आपण अभिनेते आहोत तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली पाहिजे. पण खरं सांगू का, रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज जमले नाहीत किंवा मला त्यांच्यात छत्रपती शिवाजी महाराज दिसले नाहीत हे मी तुम्हाला खरं आणि प्रामाणिकपणे सांगतो. किंवा ह्या चित्रपटात अनेक अशा भूमिका आहेत त्या मला जशाच्या तशा दिसलेल्या नाहीयेत. कारण जेव्हा जीवा महाले म्हणजेच सलमान खानची एंट्री होते तेव्हा 1 मिनिटाचा त्याचा रोल का असना, तो शिवाजी महाराजांचा रोल पूर्ण खाऊन टाकतो. त्यामुळे मला असं कुठंतरी वाटतं की ठीक आहे, इच्छा असते ती इच्छा पूर्ण केलीच पाहिजे, पण तरी पण भूमिका निवडताना आपल्याला जी योग्य आहे तीच भूमिका निवडली पाहिजे असं मला वाटतं. हा, पण चित्रपट सर्वांनी बघावा तर चित्रपट हा सर्वांनी आवर्जून बघितला पाहिजे. कारण बाकीच्या इतर गोष्टी खूप छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. खरंच जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र.